राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये देशाच्या विविध भागांमधून अयोध्येपर्यंत 1000 ट्रेन चालवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे। उद्योगपती रतन टाटांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। रतन टाटांची अवस्था सायरस मिस्त्रीसारखी होईल असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला होता आणि या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय। काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर 3 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना 8 डिसेंबर रोजी खासदारकी सोडावी सुद्धा लागली होती। काँग्रेस खासदार धीरज साहू यांनी पहिल्यांदाच आयकरच्या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली आहे आणि या पैशाचा काँग्रेस अथवा अन्य पक्षाशी कुठलाही संबंध नाही आणि हा पैसा आपल्या कुटुंबियांचा आणि कंपन्यांचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। मद्य घोटाळ्याप्रकरणी जामिनावरून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे आणि हे प्रकरण समीक्षेचा विषय ठरत नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय। हाऊस प्राइस इंडेक्समध्ये भारत 32 वरून 14व्या स्थानावर पोहोचला आहे आणि भारतातल्या घरांच्या किमतीत 2023 मध्ये 5.9% वाढ झाली आहे। हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू या टेक हबमध्ये घरांच्या किमतीत 28 ते 33% वाढ झाली आहे। बिहारमधील पाटणाच्या दानापूर न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या एका कैद्यावर पोलिसांसमोरच गोळ्या झाडून ठार करण्यात आलाय। 2 जणांनी गोळीबार केला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। उत्तर प्रदेशमध्ये एका चालत्या बसमध्ये 20 वर्षीय महिलेवर 2 चालकांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे आणि या प्रकरणी आरोपी आरिफला अटक करण्यात आली असून आरोपी ललित पळून जाण्यास यशस्वी ठरलाय। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आता 25 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। सोबत 10 लाखांचा दंडही ठोठावला असून दंडाची रक्कम पीडितेचे पुनर्वसनासाठी वापरण्यात यावी असंही निर्देश न्यायालयानं दिले। तर केरळच्या मल्लपुरमच्या मांजरी परिसरात कर्नाटकातून येणाऱ्या सबरीमाला यात्रेकरूच्या बस आणि ऑटोची धडक झाली आहे। या अपघातात ऑटोमधील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालाय।